आज आपण बघणार आहोत जगातली फेमस असे चितळे बाकरवडी, पुणेरी बाकरवडी आणि परफेक्ट त्यांचीच रेसिपी आपण फॉलो करणार आहोत। इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर 2.5 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये 2.5 चमचे तेल गरम करून आपल्याला टाकायचं आहे, ज्याला आपण मोहन म्हणतो। त्यानंतर हे सगळं मोहन आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि अशी मूठ बनवायची आहे। तुम्हाला मी दाखवते, या पद्धतीने असे मूठ बनवायचे आहे। मूठ व्यवस्थित बनली याचा अर्थ मोहन आपलं व्यवस्थित पडलेला आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छानपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा छानपैकी मर्दून आपल्याला पीठ हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये आपल्याला मसाले घ्यायचे आहेत। तर इथे मी 2.5 चमचे धणे घेतलेले आहेत, 2 चमचे इथे बडीशेप घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे तीळ घेतलेले आहेत आणि हे सगळे मसाले आपल्याला मंद आचेवर लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला मसाले भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा वाटी खोबरं घ्यायचं आहे बारीक किसलेलं, आणि तेही आपल्याला इथे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा लाल तिखट पावडर टाकायची आहे। त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 2 चमचे साखर टाकायची आहे। आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकदम बारीक नाही करायचे, पण भरडे असे मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहेत। कोर्स असं टेक्स्चर ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचे नाही आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी भरड करून घेतलेली आहे मसाल्याची। त्यानंतर इथे आपल्याला बारीक शेव घ्यायची आहे अर्धा वाटी, आणि यामधला आपल्याला अर्धा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे, सगळा मसाला टाकायचा नाही आहे। आणि राहिलेला मसाला तुम्ही इतर कोणत्याही भाज्यांमध्ये वापरू शकता, जसं की भरली भेंडी किंवा भरलं वांगं। त्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याकडे जी चिंचेची चटणी असते आपण जी बनवून ठेवलेली असते, ती चटणी 3 चमचे घ्यायची आहे आणि हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने व्यवस्थित मिक्स होतो। आणि आता हा मसाला इथे तयार झालेला आहे। हा सिक्रेट मसाला आहे जो चितळे बंधूंच्या बाकरवडीमध्ये वापरला जातो। तर इथे पीठ आता मुरलेलं आहे आपलं, ते आता छानपैकी मर्दून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। आणि आता त्याची आपल्याला प्रत्येक याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे, मोठ्या आकाराची पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यावर चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे 1 चमचा, तर चमच्याने व्यवस्थित पसरवायची आहे। त्यानंतर हा मसाला घ्यायचा आहे। मसाला तुम्ही थोडासा जास्त घेतला तरी चालेल, त्यामुळेच आपली जी वडी आहे ती खूप टेस्टी बनणार आहे। तर मसाला हा इथे असा चमच्याने व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे। चिंचेची चटणी लावल्यामुळे मसाला हा व्यवस्थित त्याच्यावर चिकटून राहतो आणि अजिबात तळताना जास्त मसाला बाहेर येत नाही आणि जी वडी आहे ती खूप अशी भरीव तयार होते। त्यानंतर ही जी वडी आहे त्याची आपल्याला वळकटी अशी करून घ्यायची आहे। या पद्धतीने याच्यावर पीठ टाकून आपल्याला ती एकसारखी करून घ्यायची आहे, ज्यामुळे मसाला आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये चिकटून राहील आणि छान अशी साईजही मिळते आपल्याला दाबून त्याची घडी वळवून घेतल्यामुळे। आणि आता त्याचे जे साईड्स आहेत त्या आपल्याला आतमध्ये घालायच्या आहेत आणि आता याचे 1-1 इंचाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, सुरीने असे कट करून घ्यायचे आहेत। यानंतर या वड्या आपल्याला वरून दाबून घ्यायच्या आहेत, ज्याने जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही।
असा या पद्धतीने या दाबून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या कडाही आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या वड्यांना आपल्याला कापल्यानंतर व्यवस्थित शेप द्यायचा आहे. आणि या वड्या आता इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. या वड्या लो मीडियम हीटवर आपल्याला तळायच्या आहेत. वड्या या 2 मिनटं आपल्याला तशाच ठेवून मगच त्या हलवायच्या आहेत. लगेच त्याला हलवायचं नाही आहे. वड्या तळण्यासाठी 10 मिनटं वेळ लागतो. तो वेळ यांना द्यायचा आहे, तरच वड्या आपल्या या व्यवस्थित आतून कच्च्या न राहता तळून निघतात. तर इथे 5-10 मिनटं झालेली आहेत आणि वड्यांचा रंग तुम्ही बघता मस्त असा सोनेरी लालसर झालेला आहे. आणि मगच या वड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत.